भीमरूपी महारुद्रा. नमस्कार, मी माधवी महाजन. आपणा सर्वांना सर्वप्रथम हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण समर्थ रामदास स्वामी लिखित 11 मारुती स्तोत्र जाणून घेणार आहोत. समर्थ लिखित भीमरूपी महारुद्रा हे स्तोत्र आपल्या सगळ्यांनाच परिचित आहे, पण समर्थांनी केवळ हे एकच मारुती स्तोत्र लिहिलं नाही, तर एकूण 11 मारुती स्तोत्र लिहिली. मग ही इतर कोणती मारुती स्तोत्र आहेत, त्यातला आशय काय, या रचनांमागे समर्थांचा नेमका उद्देश काय होता, हे सगळं जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. श्रीरामचंद्रा करुणा समुद्रा, ध्यातो तुझी राजसयोग मुद्रा. नेत्री नये रे तुझ वीण निद्रा, कै भेट शिबा मजला सुभद्रा. जय जय रघुवीर समर्थ. हनुमंताची आणि आपली ओळख सर्वप्रथम वाल्मिकी रामायणामध्ये होते. वाल्मिकी रामायणामध्ये अनेक व्यक्तिचित्र आपल्याला पाहायला मिळतात. त्यापैकी हनुमंताला एक विशेष स्थान प्राप्त झाले. अनेक गुणांची खाण असलेला हनुमंत हा रामायणाचा प्राण आहे. हनुमंत ही शक्तीची देवता मानली जाते. ज्या ठिकाणी रामकथा किंवा रामनामाचा जप चालू असतो, त्या भक्तांच्या कामना पूर्ण करण्याकरता हनुमंत तत्काळ प्रसन्न होतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. भारतात असं एकही गाव आढळणार नाही जिथे मारुतीची मंदिरं किंवा त्याची मूर्ती नाही. प्रत्येक गावात किंवा प्रांतामध्ये मारुतीची मंदिरं आपल्याला पाहायला मिळतात. श्री रामभक्त हनुमान हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. सर्व गुणसंपन्न असा हा हनुमान राजदूत, कुशल योद्धा आणि परमभक्त म्हणून सर्वश्रेष्ठ आहे. निर्भय वक्तृत्व, अचाट आणि अफाट स्मरणशक्ती आणि निर्मळ अंतःकरण ही त्याची खास वैशिष्ट्ये आहेत. युद्धशास्त्रात प्रवीण असलेल्या मारुतीरायांना उत्तम गायन कलेचंही ज्ञान होतं. समर्थ रामदास स्वामींनी त्यांचा संगीत ज्ञान महंत असा गौरव केलाय. भगवंताच्या मनात ज्याने निवास केला अशा सद्गुणी, विद्वान आणि चतुर मारुतीरायांचा आदर्श समर्थांनी समाजासमोर ठेवला. इतकंच नाही तर स्वतःच्या जीवनातही त्यांनी त्याची उपासना केलेली आपल्याला पाहायला मिळते. भारत भ्रमण करताना तसंच त्यानंतर देखील समर्थांनी मंदिरांचा जीर्णोद्धार केला आणि ठिकठिकाणी मारुतीची मंदिरं त्यांनी उभारली. श्रीरामाचं मंदिर उभारून त्या ठिकाणी दरवर्षी मोठ्या प्रमाणात उत्सव सुरू केले. त्या काळात समाजातलं आत्मतेज लोप पावलं होतं. ते जागृत करण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. मरगळलेल्या, जणू शक्तिहीन झालेल्या समाजाला बलोपासनेची संजीवनी देण्यासाठी त्यांनी हनुमंताची उपासना समाजाला दिली. समाजात हनुमंताचा आदर्श समोर ठेवून त्याच्याप्रमाणे बौद्धिक आणि शारीरिक सामर्थ्य, धैर्य, निर्भयता, आरोग्य आणि उत्तम वक्तृत्व हे गुण विकसित व्हावे, हा त्यामागचा त्यांचा हेतू होता. मारुतीरायांचं चरित्र जर आपण पाहिलं तर आळस हा दुर्गुण कुठेही दिसून येत नाही. निरलसता हा त्यांचा एक महत्त्वपूर्ण गुण होता. सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या अंगी असलेले सर्व गुण त्यांनी प्रभू रामचंद्रांच्या सेवेमध्ये अर्पण केलेत. अत्यंत सात्विक असलेल्या हनुमंताच्या सात्विक बलाचा समर्थांनी गौरव केलेला आपल्याला पाहायला मिळतो. रामायणाचा प्राण असणाऱ्या हनुमंतामध्ये अनेक सद्गुण आपल्याला पाहायला मिळतात. गोस्वामी तुलसीदास हनुमंताला सकल गुणनिधान मानतात, म्हणजे सर्व गुणांचा सागर. याचे हे गुण आपल्याला
हनुमान जयंती विशेष जो भाग निघणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला ऐकायला मिळतीलच. पुढच्या आठवड्यात हा व्हिडिओ याच विषयाचा असणार आहे, तो पाहायला मात्र विसरू नका. श्रीराम आणि हनुमान या दोन दैवतांवर समर्थ रामदास स्वामी यांची अपार श्रद्धा होती. त्यांच्या घराण्यात जवळजवळ 23 पिढ्यांपासनं सूर्योपासना आणि रामोपासना अखंडपणे चालत आली आहे. समर्थ हे मारुतीचे अवतार होते अशी त्यांच्या भक्तांची दृढ श्रद्धा आहे. किंवा समर्थ खरोखरच मारुतीचे अवतार होते की नव्हते यापेक्षा अधिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हनुमंतामध्ये पराक्रम, दास्यभाव, निष्ठा, विवेक आणि नम्रता हे जे असामान्य गुण होते ना, ते सगळे गुण समर्थांच्या व्यक्तिमत्वामध्ये प्रकर्षाने दिसून येतात. खरी उपासना म्हणजे केवळ पूजा अर्चा नाही, तर ज्या दैवताची आपण उपासना करतो त्याच्या गुणांचं चिंतन करून ते स्वतःच्या जीवनात उतरवणं ही खरी साधना समर्थांनी आपल्या आचरणातून साकार करून दाखवली. आणि त्यांच्या या गुणांमुळे आणि त्यांच्या या वर्तणुकीमुळे त्यांच्यामध्ये आपल्याला हनुमंताचा भास होतो. समर्थांनी अनेकविध वाङ्मयाची निर्मिती केली. विविध प्रकारांच्या त्यांनी रचना केल्या आणि ह्या रचनामध्ये त्यांनी अनेक स्तोत्र पण लिहिली. देवी स्तोत्र, गणपती स्तोत्र, शंकर स्तोत्र, विष्णू स्तोत्र, करुणा स्तोत्र, त्याचबरोबर मारुतीची स्तोत्र ही देखील त्यांनी लिहिली. या सगळ्या स्तोत्रांचं स्वरूप जर पाहिलं तर त्यामध्ये देवतेचं चरित्रवर्णन, गुणवर्णन, रूपवर्णन आणि त्यांची स्तुती अशा विविध अंगांनी अशी ही स्तोत्र परिपूर्ण झालेली आपल्याला पाहायला मिळतात. समर्थांनी आपल्या भीमरूपी स्तोत्रामधनं मारुतीच्या विविध रूपांचं तसंच त्याच्या चरित्रातलं महत्त्वपूर्ण ज्या घटना आहेत त्याचं अत्यंत प्रभावीपणे चित्रण केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि यामध्ये हनुमंताच्या पराक्रमाचं वर्णन करणं हाच या स्तोत्रांचा मुख्य उद्देश स्पष्टपणे जाणवतो. विशेषतः राम रावण युद्धातल्या प्रसंगाच्या माध्यमातनं हा पराक्रम अधिक ठळकपणे आपल्यासमोर उभा राहतो. अर्थात त्यामुळे समर्थांनी या स्तोत्रांमध्ये वीर आणि रौद्र रसांना विशेष प्राधान्य दिलं. या स्तोत्रांमधून विवेक आणि वैराग्य याच्याबरोबर शक्ती, भक्ती आणि युक्ती याचा सुंदर संगम आपल्याला अनुभवायला मिळतो. धर्मस्थापनेसाठी बलोपासनेचं महत्त्वही त्यातून प्रकर्षाने अधोरेखित केले. आता ही जी 11 स्तोत्र आहेत या स्तोत्रांपैकी भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती हे स्तोत्र विशेष लोकप्रिय आहे. भीमरूपी महारुद्रा आणि ते सर्व परिचित पण झालेले आहे. एकूण 16 श्लोकांची ही रचना केवळ भक्तिपर नाही, तर ती हनुमंताच्या भव्य, दिव्य आणि विराट स्वरूपाचं जिवंत दर्शन घडवणारी आहे. समर्थांनी या स्तोत्रात मारुतीला वायुपुत्र, रामदूत, महाबली, प्रभंजन, कपिनाथ, विश्वंभर अशी अनेक विशेषणं दिली आहेत. आणि या स्तोत्राच्या नित्यपठणाने सर्व दोष, नकारात्मकता आणि वैगुण्य नष्ट होतं अशी श्रद्धा आहे. म्हणूनच या स्तोत्राचं अंतःकरणपूर्वक पठण करायला सांगितलंय. या स्तोत्रामधनं मारुतीच्या अद्भुत सामर्थ्याची, त्याच्या प्रचंड ऊर्जेची आणि रौद्र ते करुण अशा विविध रूपांची प्रभावी अनुभूती आपल्याला येते. हे स्तोत्र केवळ म्हणण्यापुरतं नाहीये हे लक्षात घ्या. ते अनुभवण्यासारखं, आत्मसात करण्यासारखं आणि अंतर्मनात शक्ती जागवणार आहे. आता या स्तोत्रांमधलं पुढचं स्तोत्र आहे, जनिते अंजनी माता जन्मली ईश्वरी तनू, तनू मनू तो पवनू एकची पाहता दिसे. या 11 श्लोकांच्या स्तोत्रात मारुतीच्या बाल्यावस्थेचं मनोहर वर्णन आलंय. अत्यंत गोंडस आणि सुकुमार अशा बालकाचं चित्र या स्तोत्रातनं उभं राहतं. बालपणी मारुतीने सूर्याला गिळण्याचा प्रयत्न केला.
हा पराक्रम आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, पण त्या पराक्रमाचा उल्लेख या ठिकाणी समर्थांनी जाणीवपूर्वक केलेला आहे. त्याचं बालपणच वर्णन करतायत ना या ठिकाणी. मारुतीच्या बाललीला, त्याचा व्रात्यपणा, त्याची खोडकर वृत्ती याचं जिवंत चित्रण समर्थांनी या स्तोत्रामध्ये केले. चळे ते चंचल नेटे, बाळ मोवाळ साजिरे, किंवा पवना सारिसा धावे, वावरे विवरे बहु, या ओळींमधनं अत्यंत गतिमान, चपळ आणि चंचल अशा बाल हनुमंताचं चापल्य प्रगट होताना दिसतं. त्या बाललीलांमधून हनुमंताच्या व्यक्तिमत्वातली सहजता, निरागसता आणि अद्भुत सामर्थ्य याचा सुंदर संगम जाणवतो. तिसरं स्तोत्र आहे कोपला रुद्र जे काळी, ते काळी पहावेची ना. तिसऱ्या स्तोत्रामध्ये धर्मस्थापनेसाठी क्रोधाविष्ट होऊन उठलेला जो मारुती आहे त्याचं आवेशपूर्ण वर्णन समर्थांनी केलेले. 6 श्लोकांचं हे लहानसं स्तोत्र हनुमंताच्या अक्राळ विक्राळ रूपाचं दर्शन घडवतं. रुद्रावतार धारण केल्यानंतर निर्माण झालेली जी भीषण स्थिती आहे त्याचं चित्रण समर्थ यामध्ये अतिशय प्रभावीपणे मांडतात. जणू ब्रह्मकल्पांत मांडलाय अशी प्रलयकारी अवस्था या वर्णनातनं जाणवते. ब्रह्मांडाहूनही विशाल असं त्याचं रूप या स्तोत्रातनं आपल्या समोर उभं राहतं. क्रोधित झाल्यानंतर त्यांनी आपलं पुच्छ डोक्यावर दुमडून घेतलंय, जणू एका पावलात संपूर्ण ब्रह्मांड व्यापून टाकलंय असा भास आपल्याला होतो. समर्थांनी केलेलं हे रौद्र रूपाचं वर्णन अंगावर शहारे आणणार आहे. अन्यायाविरोधात प्रतिकार करण्यासाठी त्यांनी घेतलेला हा आवेशपूर्ण पवित्रा शत्रूच्या मनात भय निर्माण करणार आहे. त्याच्या नेत्रामध्ये प्रखर क्रोधाची ज्वाला धगधगते आहे असं आपल्याला जाणवतं. हनुमंताचं हे उग्र रूप साकारताना समर्थांनी त्याचा जो आवेश आणि शब्दामधली जी तडफ आहे त्यामुळे क्रोधाने तळपणारा जो हनुमंत आहे त्याचं जिवंत चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. त्याच्या करकरा वाजणाऱ्या ज्या दाढा आहेत, उभे राहिलेले जे रोमांच आहे, हे सगळं जे वर्णन आहे ना ते पाहिल्यानंतर त्याच्यासमोर कुणीही टिकू शकणार नाही हा आवेश समर्थांच्या शब्दात जाणवतो. त्याच्या मेघगर्जनेसारख्या गडगडाटाने जणू संपूर्ण पृथ्वी हादरून जातेय. हे रणकर्कश आणि रौद्र स्वरूप जीवाचा थरकाप उडवणार आहे. हनुमंताचा हा रणकर्कश आवेश धर्मस्थापनेसाठी आहे. भगवती सीता या धर्माचं प्रतीक आहे आणि त्या धर्माच्या रक्षणाकरता मारुतीरायाने रौद्रावतार धारण केलाय आणि जणू महाप्रलयच त्या ठिकाणी घडवलाय. स्वधर्माच्या स्थापनेसाठी समर्थांच्या काळात अशा आवेशाची आवश्यकता होती, ती आजही आहे. आणि म्हणूनच समर्थ सर्व शक्तीनिशी निद्रिस्त समाजासमोर उभे ठाकलेत. समाजामध्ये हा आवेश, ही जागृती आणि हे सामर्थ्य संचारावं यासाठी त्यांनी अशा स्वरूपाचं वाङ्मय निर्माण केले. आता पुढचं जे स्तोत्र आहे त्यामध्ये हनुमंताच्या शेपटीचा पराक्रम शब्दबद्ध केलाय. अंजनी सूत प्रचंड, वज्रपुच्छ कालदंड, शक्ती पाहता वितंड, दैत्य मारिले उदंड. या ओळीमधून समर्थाने हनुमंताच्या पुच्छाचा म्हणजे शेपटीचं जे सामर्थ्य आहे त्या सामर्थ्याचं अत्यंत प्रभावी वर्णन केले. 11 श्लोकांच्या या स्तोत्रामध्ये हनुमंताची शेपटी हे त्याचं प्रमुख बलस्थान आहे आणि ह्याचं जे सामर्थ्य आहे ते आपल्याला रामायणातील त्या युद्धकांडामध्ये अनेक ठिकाणी पाहायला मिळतं. म्हणजे रामायणातला सुंदरकांडातला प्रसंग आपण पाहिला तर त्यावेळेला मारुतीने अनेक वेळा आपल्या ह्या लांगुलाचा कुशलतेने उपयोग केलेला दिसतो. समुद्रोल्लंघन करताना तसंच लंका दहनाच्या वेळी त्यांनी आपल्या या शेपटीचा वज्रासारखा उपयोग केलेला आहे. किंबहुना ती वज्रासारखी कठीण अशी ही शेपटी आहे, त्या शेपटीने त्यांनी पराक्रम गाजवलाय.
युद्धप्रसंगी अनेक दैत्यांचा संहार करण्यासाठी तसंच वृक्ष उपटण्यासाठी त्यांनी आपल्या या प्रचंड सामर्थ्याचा वापर केला. महाकाय अशा अंजनी सुताच्या वज्रासारख्या कठीण शेपटीचा तडाखा म्हणजे जणू काळालाच आमंत्रण. आचाट रूपाचा हा कपी दुष्टांसाठी मृत्यू समान भासतो, पण सज्जनांसाठी मात्र तो करुणामय आणि रक्षक आहे. आपल्या तेजस्वी रूपाने जो सर्वांचं मन मोहित करतो त्याच्या स्वरूपाचं वर्णन समर्थ अतिशय सुंदर शब्दामध्ये करतात. ते मुळातूनच पाहणं योग्य आहे. वृत्तीने विरक्त असलेल्या ह्या मारुतीचं रुबाबदार आणि देखणं रूप समर्थ अतिशय प्रभावीपणे आपल्यासमोर उभं करतात. हा कपी ज्याला अनेक वर लाभले आहेत तो जणू ईश्वरच आपल्याला भासतो. सज्जनांवर आणि रामभक्तांवर कृपादृष्टी ठेवणारा हनुमंत हा रुद्राचा अवतार मानला जातो. त्यामुळेच एकदा का त्याला क्रोध आला तर त्याला आवर घालणं मात्र कठीण होतं. सज्जनांसमोर सौम्य आणि असुरी प्रवृत्तीसमोर रौद्र रूप धारण करणाऱ्या मारुतीच्या या द्वैत रूपाचं अत्यंत प्रभावी दर्शन समर्थांच्या या स्तोत्रामधनं घडतं. हनुमंता रामदूता वायुपुत्रा महाबली ब्रह्मचारी कपीनाथा विश्वंभरा जगतपते. या 24 श्लोकांचं जे स्तोत्र आहे त्यामध्ये हनुमंताची स्तुती आणि प्रार्थना अत्यंत भावपूर्ण रीतीने समर्थांनी मांडलेली आहे. प्रार्थना करताना समर्थांनी हनुमंताची आळवणी विविध विशेषणांनी केली आहे. हनुमंत, वायुपुत्र, महाबली, दानवारी, कपिनाथ, शोकहारी, प्रभंजन, दयानिधी अशी अनेक विशेषणं त्यांनी वापरली आहेत. पण हनुमंताच्या विराट स्वरूपापुढे ही सर्व विशेषणं अपुरी पडतात अशी जाणीव झाल्यावर मात्र समर्थांनी शेवटी शरणागती पत्करली आहे. सांगता वर्णिता येना वेदशास्त्रे पडे ठके शेषतो सीणला भारी नेती नेती पराश्रुती. या स्तोत्रातनं अत्यंत कृपाळू, दयाळू आणि भक्तवत्सल अशा हनुमंताचं दर्शन घडतं. पराक्रमी असून कल्याणकारी आणि दास्य भक्तीचा आदर्श असलेलं असं त्याचं रूप मनाला अतिशय भावतं. या स्तोत्राच्या पठणाने भक्ताच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात अशी श्रद्धा व्यक्त केली असली तरी समर्थ आपल्याला एक महत्त्वाचा संदेश देतात की कोणतंही कर्म किंवा प्रयत्न मनापासनं केलं तर यश नक्की मिळतं. त्यावेळी स्वतःवरचा विश्वास अत्यंत आवश्यक असतो. हाच विश्वास यशाच्या शिखरापर्यंत नेतो. भक्ती मार्गातही हेच तत्व लागू होतं. मनपूर्वक भक्ती केली आणि उपास्य दैवतांवर पूर्ण श्रद्धा ठेवली तर त्याचं फळ उत्तमच प्राप्त होतं. ही उपासना मनुष्याला दुबळं न बनवता अधिक सजग आणि सावध बनवते. कारण या मार्गात केवळ स्तोत्रपठण नसून उपास्य दैवतेला प्रिय असं आचरण अपेक्षित आहे. यासाठी साधकांनी सतत जागरूक राहणं आवश्यक आहे. असुराचा नाश करणाऱ्या हनुमंताला आसुरी वृत्तीविषयी संताप आहे आणि त्यामुळे साधकांनीही अशा वाईट प्रवृत्तीपासून दूर राहणं अत्यंत महत्वाचे. रुद्र हा समुद्र देखता क्षणी उठवला शिराणीचे किरण सज्ज त्रिकुटासी पावला. या 20 श्लोकांच्या स्तोत्रामध्ये हनुमंताच्या दास्यभक्तीचं उत्कृष्ट रूप आपल्यासमोर उभं राहतं. दास्यभक्तीचं सर्वोत्तम उदाहरण म्हणून हनुमंताचं व्यक्तिमत्व या ठिकाणी प्रभावीपणे प्रकट होतं. दास्यभक्तीचं लक्षण सांगताना समर्थांनी दासबोधात काय म्हटलंय? सातवे ते दास्य जाणावे पडिले कार्य तितुके करावे सदा सन्निधची असावे देवद्वारी श्रीराम. या लक्षणानुसार हनुमंत भगवंताच्या सेवेत सदैव तत्पर आहे. प्रभूंचं कोणतंही कार्य पार पाडण्यासाठी तो सदैव सज्ज असतो. भगवती सीतेसाठी झालेलं हे युद्ध केवळ वैयक्तिक नव्हतं तर त्यामागे धर्मस्थापना हे मूळ ध्येय होतं. मृत्यूचं भय न बाळगता धर्मावर आलेलं संकट दूर करण्यासाठी रामाचा हा दास धैर्याने उभा राहतो. या स्तोत्रात रावणाच्या लंकेत एकटा असलेल्या हनुमंताने
त्याच्याच दरबारात त्याचा मुकुट पाडला आणि जो पराक्रम गाजवला त्याचं बहारदार वर्णन समर्थ या ठिकाणी करतात. आपल्या पुच्छाच्या साहाय्याने हनुमंताने जो अवर्णनीय पराक्रम केलाय त्याचं जणू कौतुकच समर्थ या ठिकाणी करतात. या वर्णनामध्ये त्याचा क्रोध, त्याचा आवेश आणि अद्भुत सामर्थ्य प्रत्येक शब्दामधून आपल्या प्रत्ययाला येतं. हनुमंताच्या पुच्छाला समर्थांनी काळदंड अशी उपमा दिली आहे आणि त्या आधारे त्यांनी केलेल्या पराक्रमाचं वर्णन करताना समर्थ जणू थकतच नाहीत. त्या स्तोत्रातली शब्दरचना इतकी प्रभावी आहे की ती अत्यंत दुर्बल व्यक्तीच्या मनातही नवचैतन्य आणि प्रेरणा जागृत करते. आता आपण पुढचं जे स्तोत्र बघणार आहोत ते रामदासी संप्रदायामध्ये आजही म्हटलं जातं. त्याचं कारण काय, त्याचा उपयोग काय हे आपण जाणून घेणारच आहोत. पण तुम्हाला जर हनुमान चरित्र, समर्थांची हनुमान भक्ती, समर्थलिखित रामायण, समर्थांची उपासना आणि भीमरूपी स्तोत्राचा विस्तृत अर्थ पाहायचा असेल तर माझ्या चिरंजीवी पुस्तकामध्ये तुम्हाला हे सर्व एकत्रित पाहायला मिळेल. आता पुढचं मारुती स्तोत्र आपण बघूया. फणीवर उठवला वेग अद्भुत केला, त्रिभुवन जनलोकी कीर्तीचा घोष केला. या 11 श्लोकांच्या स्तोत्रात निर्भय आणि पराक्रमी हनुमंताच्या युद्धकालीन पराक्रमाचं प्रभावी वर्णन आले. प्रारंभीच्या 3 श्लोकामध्ये युद्धात लक्ष्मण बेशुद्ध पडल्यावर मारुतीने द्रोणागिरी पर्वत उचलून आणला आणि लक्ष्मणासह वानर सेनेलाही जीवदान दिलं. या अद्भुत पराक्रमाचं सुंदर चित्रण या ठिकाणी समर्थांनी केले. पुढील श्लोकामध्ये समर्थांच्या स्वतःच्या जीवनातला एक प्रसंग येतो. कफाच्या व्याधीने त्रस्त असताना वैद्यांनी त्यांना विडा सेवन करायला सांगितला होता. पण त्याचबरोबर समर्थांनी स्वतःचं एक रामबाण औषध स्वीकारलं, ते म्हणजे मारुतीरायाचा धावा. बहुप्रिय रघुनाथा मुख्य तू प्राणनाथा, उठवावी मज अनाथा दूरी सारू निवेथा. झड करी भीमराया तू करी दृढ काया, रघुवीर भजनाया लाग वेगेची काया. या प्रार्थनेतून त्यांच्या अंतःकरणातली श्रद्धा, विश्वास आणि आत्मबल प्रकर्षाने जाणवतं. कोणत्याही आजारावर औषधोपचाराबरोबरच मनाची इच्छाशक्ती पण तितकीच महत्वाची असते. अनेक गंभीर आजारपण या इच्छाशक्तीच्या जोरावर बरे होऊ शकतात, हे अनुभवाने आपल्याला दिसून येतं. त्याचप्रमाणे मनात दृढ श्रद्धा असेल तर आजारपणामुळे आलेली जी उदासीनता आहे आणि दुर्बलता आहे यावर सहज मात करता येते. फलश्रुतीत समर्थ म्हणतात, बहुतची करुणाया लोटली देवराया, सहजच कफ गेले जाहली वज्रकाया. परमसुख विलासे सर्वदा सानुदासे, पवन तनुज तोषे वंदिला सावकाशे. मारुतीरायाला केलेला हा धावा म्हणजे केवळ भक्ती नव्हे तर मनोबल दृढ करणारा एक अंतर्मुख उपचारच आहे, हे लक्षात घ्यायला काही हरकत नाही. म्हणून ह्या स्तोत्राचं महत्व विशेष आहे. भुवन दहन काळी काळ विक्राळ जैसा, सकळ गळित उभा भासला भीम तैसा. या ओळीमधनं लंकेत जाण्यासाठी सज्ज असलेल्या हनुमंतानी उड्डाण करण्यासाठी घेतलेल्या पवित्र्याचं वर्णन समर्थ करतात. हे पुढचं आपलं मारुती स्तोत्र आहे. मारुतीच्या भीमकाय अकराळ विक्राळ रूपाचं दर्शन या स्तोत्रामध्ये घडतं. रावणाविषयीचा संताप आणि असुरी प्रवृत्तीविषयीची चीड हनुमंताच्या कृतीतनं समर्थ प्रकर्षाने व्यक्त करतात. रावणाच्या निषेधार्थ आपलं पुच्छ आपटून केलेली त्याची कृती अत्यंत बोलकी आहे. त्याच्या या पुच्छातील सामर्थ्य अधोरेखित करणारं आहे. या छोटेखानी 5 श्लोकांचं हे स्तोत्र आहे. पुन्हा एकदा यामध्ये हनुमंताचा भीम पराक्रम यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. धर्माच्या रक्षणासाठी उभा ठाकलेला हा भीम, त्याचा आवेश, त्याचा घणाघाती प्रहार
आणि अत्याचारी असुरांची केलेली दैना याचं वर्णन समर्थ वारंवार या मारुती स्तोत्रांमधनं करताना दिसतात. कारण त्यांना हा रुद्रावतारी जागृत आणि सामर्थ्यवान भाव समाजमनात पुन्हा प्रज्वलित करायचा होता. आणि त्याच्यासाठी त्यांनी ही अशी आवेशपूर्ण अशी मारुती स्तोत्रांची रचना केली. पुढचं जे 6 श्लोकांचं जे मारुती स्तोत्र आहे ते आहे, चपळ ठाण विराजतसे बरे परमसुंदर ते रूप साजिरे. हे पुढचं मारुती स्तोत्र आहे. अक्राळ विक्राळ आणि भीम काय असा हा मारुती जेव्हा प्रभू रामचंद्रांच्या चिंतनात तल्लीन होतो ना, तेव्हा त्याच्या अत्यंत सौम्य, शांत आणि कृपाळू रूपाचं आपल्याला दर्शन घडतं. या स्तोत्रामध्ये प्रामुख्याने शांत रसाची अनुभूती येते. हनुमंताच्या या लोभस रूपाचं वर्णन करताना रामरूपात तल्लीन झालेला हा भीमरूपी आणि पूर्ण प्रतापी हनुमंत दैत्यांसाठी मात्र काळरूपीच ठरतो. त्यांच्या मनात त्याच्याविषयी प्रचंड दरार आहे. सौम्य आणि शांत रूपाचं वर्णन करतानाही भूतप्रेतांसारख्या भयावह शक्तींनाही थरकाप उडवणाऱ्या त्याच्या सामर्थ्याचा उल्लेख समर्थ न विसरता करतात. पुढचं जे स्तोत्र आहे, नमन गा तुझ भीमराया निजमती मजदे तू जगाया. या स्तोत्रात एक वेगळाच रचनाबंध आपल्याला पाहायला मिळतो. समर्थांच्या विलक्षण काव्य प्रतिभेचा या ठिकाणी प्रत्यय येतो. एकाच शब्दाच्या विविध रूपांची कुशल मांडणी करून त्यांनी जो नाद निर्माण केलाय त्यातून घणाघाती युद्धाचा जिवंत अनुभव आपल्याला येतो. दवडिता दवडी दवडेना घडविता घडवी घडवेना बडविता बडवी बडवेना रगडिता रगडी रगडेना. किंवा अजून एक आहे, बुकलिता बुकली बुकलेना घुमासिता घुमसी घुमसेना धरविता धरवी धरवेना सरविता सरवी सरवेना. समर्थांच्या प्रत्येक शब्दामध्ये प्रसंग डोळ्यासमोर साकार करण्याचं विलक्षण सामर्थ्य आहे. या शब्दरचनेतून हनुमंताच्या अचाट युद्धलीलेचं प्रभावी चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. या स्तोत्राचं पठण करताना शब्दांची जी लय आहे त्या लयीमुळे जिभेची शुद्धता साधतेच, पण त्याचबरोबर अंतर्मनामध्ये एक वेगळी ऊर्जा, एक वेगळं चैतन्य जागं होतं. हे स्तोत्र म्हटल्यानंतर याची प्रचिती आपल्याला नक्की येते. आता ह्यातलं शेवटचं जे मारुती स्तोत्र आहे ते आहे, बळे सर्व संहारिले रावणाला दिले अक्षय राज्य बिभीषणाला. या 10 श्लोकांच्या स्तोत्रामध्ये प्रभू रामचंद्रांनी रावणाचा संहार करून बिभीषणाला राज्य दिले आणि तसंच रावणाच्या बंदिवासात असलेल्या देवांची मुक्तता केली आहे. ह्या सगळ्याचं वर्णन या स्तोत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. युद्ध समाप्त झाल्यानंतर श्री रामचंद्र सीतामाईसह अयोध्येकडे परतायला लागलेत आणि अशा वेळेला वाटेमध्ये एका ठिकाणी कृष्णातीरी त्यांनी मुक्काम केला. आता नित्यनेमाप्रमाणे प्रभू रामचंद्र ध्यानासाठी बसलेत आणि इतक्यात कृष्णा नदीला पूर आला आणि पाण्याचा प्रचंड लोट त्यांच्या दिशेने यायला लागला. प्रभूंच्या ध्यानात व्यत्यय येऊ नये म्हणून साक्षात मारुतीरायांनी काय केलं तर त्या प्रवाहाला अडवण्यासाठी ते उभे राहिलेत आणि तो वेगाने येणारा जो प्रचंड लोट होता तो त्यांनी आपल्या छातीवर झेललेला आहे. त्यांच्या छातीवर आदळून जे नदीचं पाणी मागे हटलंय त्या ठिकाणी एक मोठा डोह निर्माण झालाय. म्हणजे बहेगावची ही मारुती कथा आपल्या सगळ्यांना परिचित आहे. समर्थांनी जेव्हा बहेगावात ते आले तेव्हा त्यांना मारुतीरायाचं दर्शन झालं नाही आणि त्यामुळे त्यांचं मन व्याकुळ झालं आणि त्यांनी अत्यंत करुण अंतःकरणाने मारुतीरायांचा धावा केलाय. समर्थांची व्याकुळता, त्यांची आर्त हाक याला जणू प्रतिसाद देत मारुतीरायाने तत्क्षणी साथ दिली आहे. बळे हाक देताची तैसा गडाडी महामेघ गंभीर तैसा धडाडी. नदीच्या डोहातनं मेघगर्जनेसारखी साद ऐकायला आलेली आहे आणि त्यानंतर समर्थांनी त्या डोहातून मूर्ती काढून त्या ठिकाणी मारुतीची स्थापना केली आहे.
या स्तोत्रामध्ये हा संपूर्ण कथाभाग आलेला आहे. मारुतीने कसं आपल्या छातीवर तो नदीचा प्रवाह अडवलेला आहे आणि तो त्या ठिकाणी डोह निर्माण झाला आहे, हे आपल्याला बहेगावला गेल्यानंतर तो जो मारुती आहे त्या ठिकाणी आपल्याला हे पाहायला मिळतं. या स्तोत्राच्या शेवटी समर्थ एक महत्त्वपूर्ण भाव व्यक्त करतात. प्रभू श्री रामचंद्र वैकुंठाला जाताना मारुतीला आज्ञा देतात की माझ्या भक्तांवर संकट आलं तर त्यांच्या मदतीला तत्क्षणी धावून जा. यावर समर्थ म्हणतात, प्रभूचे महावाक्यत्वासाच केले, म्हणे दास हे प्रत्यया सत्य आले. जना माझी हे सांगता पूर्वेना, अवस्थामनी लागली ते सरेना. या स्तोत्रातून समर्थांना झालेल्या मारुतीरायांच्या साक्षात्काराचं वर्णन येतं. त्यांच्या उत्कट भक्तीचा आणि देवभक्त यांच्यातल्या जिव्हाळ्याच्या आणि दृढ नात्याचा आपल्याला इथे दर्शन घडतं. समर्थ लिखित 13 मारुती स्तोत्र हनुमंताचा लंकेतला पराक्रम, त्याचं अन्यायाविरोधातलं रौद्र रूप, त्याने केलेलं लंका दहन याचंच वर्णन करणारी आहेत. या स्तोत्रामधनं अद्भुत, बिभत्स, रौद्र, वीररस आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याचबरोबर शांत रस देखील आपल्याला अनुभवायला येतो. पण यामध्ये वीररसाला अधिक प्राधान्य दिले. उपासकांमध्ये या ऊर्जा स्तोत्रांमधनं आत्मबल प्राप्त व्हावं, दुबळेपणा जाऊन आत्मविश्वास निर्माण व्हावा, अन्याय सहन न करता त्याला प्रत्युत्तर देण्याचं सामर्थ्य प्राप्त व्हावं, हा उद्देश या रचनेमागे आहे. हनुमंताची उपासना करताना केवळ त्याची स्तोत्र पाठ करून उपासना पूर्णत्वाला जाणार नाही हे लक्षात घ्या. तर त्यासाठी हनुमंतासारखं बळकट शरीर, त्याच्यासारखी चपलता, निर्भयता असे अनेक गुण स्वतःमध्ये जोपासण्याचा प्रयत्न करणं आवश्यक आहे. हीच खरी उपासना समर्थांना आणि हनुमंताला देखील अपेक्षित आहे. हे उपासनेचं नेमकं वर्म सर्वांना जाणून घेण्याची बुद्धी हो, हीच समर्थचरणी प्रार्थना. जय जय रघुवीर समर्थ.